काही आता आम्ही सीएनजी वगैरे भरून निघलो आहे. पेट्रोल नाही टाकला तर पेट्रोल HP टाकूया. तर काय आता आम्ही जेवायला बसलेलं आहे पनीर भुर्जी. बघा ते इथं याचा फोटो चालू आहेत. आवर फोटो करले ना बे हिसाब मागू शकता. इथं थाली वगैरे मागवली याला थाली डॉक्टर आई काही तर आपल्या चॅनलमध्ये सगळं चॅनलचं नाव चेतन ब्लॉग. तर काही आता घाटी गावात आलेलो आहे आणि आम्ही चाललो आहे राजस्थानला. तर घाई ब्लॉग चालू करतो मी. आता इथं नारळ वगैरे आम्ही फोडून घेतो. गणपती बाप्पा मोरया. चला काय आता सामान वगैरे इथे टाकायचं चालू आहे. चला आता इथून निघतो डायरेक्ट. तर काहीच आम्ही इथं निघालो होतो आणि लगेच इथे ट्रॅफिक लागलेली आहे आणि बघू इथं सर्व बसलेले आहेत मस्त. इथे सागर शेट झोपला असतं. तरुण शेट काय करतो का माहिती. चला आता रनिंगमध्ये तुम्हाला काय काय होतं ते दाखवतो. भरपूर ट्रॅफिक लागलेली आहे आणि बघायला गेलेले आहेत 3 जण. आणि इथं हा बोलतं गाणिकाला बंद केलं. आता काय करशील तर काहीच कटाला आलेला फुल. बघूया आता कधी ट्रॅफिक सुट्टी. अर्धा घंटा झाला असेल इथं आम्हाला. किती मिनटं आली असेल अंदाज. अर्धा घंटा झाला असेल काहीच आम्हाला. तर बघूया कसं काय ते. A few moments later. त्या ट्रॅफिक मधून आम्ही कधीच निघलो होतो. आता इथे पेट्रोल पण भरून घेतो आणि सीएनजी पण भरून घेतो. बघा आता इथे सीएनजी आहे थोडी. पेट्रोल का अजिबात नाही तर पेट्रोल पण टाकून घेऊया. कारण की नंतर हायवेला कुठे भेटली नाही सीएनजी तर आपण पेट्रोलला जाऊ शकतो बघून. आणि बघू इथं चकली खातो. तरुण शेट झोपली इथे चकली खातो. तर आता सीएनजी भरून घेतो तुम्हाला भेटतो. आणि ते दोघं बाहेर आहेत. काही उलट्या करते ऍसिडिटी झाली इथं. मी इथं बघा अजून ऍसिडिटी व्हायसाठी चकल्या खाते. काय बोलत तर काही मी बॉर्डर क्रॉस केलेली आहे आणि आता इथे पेट्रोल भरायला आलेलो आहे. पेट्रोल भरून घेतो कारण की सीएनजीवर काय भरोसा नाही भेटते तर डायरेक्ट आपण पेट्रोलवर जाणार आहे. मग भरून घेतो. 2 hours later. आता आम्ही जेवायसाठी थांबलेलो बघू. आता ते सर्व हात वगैरे धुतात. आता थोडं गाडी गरम वाटते मगून आम्ही असंच खुला ठेवलेला आहे. थंडी होईल मगून. आणि आता जेवण वगैरे करून घेतो. तुम्हाला दाखवतो काय जेवायला आणले ते. टिफिन आणलेले आहेत. आता काढून घेतो टिफिन वगैरे. आणि काही बॅगे आमच्या भरपूर होत्या. बघू शकता कशा तरी ठेवलेल्या ॲडजस्ट केलेल्या आहेत आम्ही. तर आता जेवण करून घेतो. तर काय आता आम्ही जेवायला बसलेलं आहे. बघू शकता पनीर भुर्जी मेथीची भाजी आणि चटणी आहे ही नारळाची. तर सर्व इथे बसलेले आहेत. जेवण करून घेतो ते भेटतो. तर काय आता जेवण वगैरे झालेलं आहे. मस्त भेट वगैरे झालेलं आहे. आता इथून निघतो. जास्ती काय दाखवत नाही. आता तुम्हाला डायरेक्ट राजस्थानला जाऊन भेटू. तुम्हाला दाखवतो काय काय ते बघतो ते. तर आता इथून निघूया. तर काही गाडी साफ करून घेतो थोडा थांबल्याचं. सीएनजी वगैरे भरून झालेली आहे. तर काहीच बघू इथं मस्त ड्रायव्हिंग चालू आहे. आणि समोर झोपलेले आहेत. चला आता समोर कॅमेरे आहेत. मोबाईल ठेवतो खाली. A few moments later. तर काही थोडा थांबलेला आहे कारण की सकाळपासून चालतो. जरा गाडी गरम वगैरे झाली असेल मगून ठेवलेली आहे. बघू तिथे बोनट वगैरे खुललेलं आहे. आणि समोर पण एक जण थांबलेला आहे. त्याचं स्विफ्ट आहे. त्याचं पण हिटिंगचा सिम्बॉल आला होता बघू तो थांबलेला आहे. आणि बघू इथं इंजिन बोनट वगैरे खोलून झालेलं आहे. पण आपलं काही इंजिनची काही ओढणी वगैरे आली नाही. हिटिंग झाली बघून गाडी असं काही. मग आम्ही थांबलो बोललो दादा थांबूया. गाडी पण खूप गरम झाली असेल बघून. आता रोगास इथं काय झालं तर तिथे गॅरेज वगैरे नाही आहे. वापस खूप त्रास होईल आम्हाला. बघू इथे इथं नुसतं याचा फोटो चालू आहेत. आवर फोटो करले ना बे हिसाब माझ्या मोबाईल तरी बी फोटो पाहिजे बघा. एक पोच त्यालाच माहिती. व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. तू ब्लॉग मध्ये टक्के आली आता. त्यांचे फोटो काढून घेतो. चला आता हे चला हे निघू. चला टाईम होईल. चला हे चला 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 काय निघतो. पुढे काय ते दाखवतो तुम्हाला. चला 4 hours later. तर काही खूप दमलो. आता पाय दुखायला लागले कारण की ट्रॅफिक वगैरे होती. बघून म्हणजे क्लच एक्सिलेटर त्याच्यामुळे पाय बी खूप दुखतात. आता गाडी पण खूप गरम झाली असेल बघून. आता गाडी खोललेली आहे. चाय घेतली मी नाही. आता थोडा नाश्ता वगैरे करूया. इथे भूक पण लागलेली आहे. चाय वगैरे पिऊया. गाडी चालवायची आहे. तर चला आता चाय वगैरे पिऊन घेतो. काही चाय वगैरे मागवली होती आणि ते गाठ्या मागवली होती संपलेली आहे. आता चहा बिस्किट आणि वडापाव सांगितले आहेत. बघूया चला खाऊन घेतो आणि निघतो इथून.
गुजरातचे बॉर्डरवर पोहोचलेले आहे. बघूयात आता राजस्थानमध्ये एंटर केलेलं आहे. गुजरातची बॉर्डर आम्ही सोडलेली आहे. आता राजस्थानमध्ये एंटर झालेलं आहे. तर आता किती किलोमीटर बघू शकता, 190 किलोमीटर आहे. आता कुठं झाले आपण, सावरा सेटला. आता 190 किलोमीटर बाकी आहे. तर आता अजून 3 घंट्याची रनिंग आहे. चला जाऊया. काहीच पाय दुखतात बघून याची जॉगिंग चालू आहे. बघू शकता इथं इथं CNG भरायला थांबलेलो आहो. आणि आता काहीच इथं थंडीत आहे. बघू शकता कर तुम्हाला जास्ती काही दाखवलं नाही काही. आता नाईट व्ह्यू तुम्हाला थोडंसं कॅप्चर करतो. आणि बघू शकता चालतं इथं. चला झाली का CNG, कितीची CNG बसली तुम्हाला दाखवतो. काय थांबा, कितीची बसली, किती किलो बसली, कुठच्या बाजूला योग कमी बसली ना, 7 किलो. बरोबर बघ इथं काही एवढ्याची बसलेली 7 किलो, 8 किलोच पकडा. आणि 750 रुपये गेले पकडा. चला आता निघतो इथून. इथे एक्सरसाइज करतो बघू शकता इथं. वापस कर ना एकदा, कर ना भारी आले. मी एवढी ना व्हिडिओ नव्हती येतली. वापस कर. तर काही आम्ही इथे सावर सेटला आलेलो आहे. बघू शकता आता इथून एंट्री होते. आता इथे रूम वगैरे बघतो आणि पुढेच मंदिर आहे. एंट्री बघू शकता तुम्ही. आता इथे रूम वगैरे बघतो. चला आता एंट्री झालेली आहे. सावर सेट की जय. तर काय आम्ही पोहोचलेलो आणि समोर एंट्री बघू शकता. आता पण एंट्री बंद केलेली आहे. आता इथून आता रूम वगैरे बघतो इथे कसं काय ते. चला तुम्हाला रूम घेऊन दाखवतो. तर गाईज इकडे रूम घेतलेला आहे या हॉटेलमध्ये. आणि आता हे सामान वगैरे काढतात आणि मला पुढे गाडी लावायला जायचं आहे. इथे पार्किंग आहे त्यांची. आणि इथे 1100 रुपयाचा रूम भेटलेले आहेत. आम्ही 2 रूम घेतलेले आहेत आणि इथे घेतलेले आहे. तुम्हाला रूम दाखवतो जाऊन. चला सामान वगैरे काढून घेतो आणि गाडी लावतो आणि तुम्हाला भेटतो रूम वगैरे दाखवतो. चला. The next day. गुड मॉर्निंग गाईज. तर काल व्हिडिओ वगैरे काढायला विसरलो मी. आणि मागची बिल्डिंग आहे त्यात आमचा रूम होता. आणि बघू शकता आता सामान वगैरे आम्ही ठेवलेलं आहे. आता आम्ही निघतो सावर शेटला दर्शन घेऊन डायरेक्ट इथून काय तुम्हाला सांगतो. चला आता विसरतोय काही थोडा इथे थंडी वगैरे लागते. चला आता बघूया दर्शन वगैरे घेऊया. तुम्हाला दाखवतो. मोबाईल आला असेल तर तुम्हाला दाखवतो. चला. तर काही सावर शेटचं मंदिर आहे. बघू गेट तिथेच आहे. आणि इथे चाय वगैरे आम्ही तिथे बघू शकतो. सावर चाय थंडी होईल. चाय थंडी होईल बोलतोय. तरला ते पिऊन खाऊन घेतो. बघू इथं आम्ही सावर शेटला गेटापाशी आम्ही आलेलो आहे. आणि आता तरुण शेठ आज नवीन मंदिरात गेटपाशी उभा आहे. हा नंतर इथून मागे 7 किलोमीटर मागे आहे जुना मंदिर आहे. हा तुम्हाला दाखवतो. तिथे देवाचा तर हा तो तिथे होता. हा नंतर इथे नवीन मंदिर झालं. हा मंदिर मेन मंदिर तिकडे. आणि नंतर कुठे कुठे जाणार आहोत आपण. नंतर आपण जाणार आहे सिटी पॅलेस, हा हवा महल हा आणि डम्पिंग यार्ड तर नाही तिथे जायचं. डम्पिंग ग्राउंड आहे काही तिथे चाललंय. आणि कसं काय तुम्हाला दाखवतो. 8 किलो इथे बघू शकता काही. आणि संध्याची ड्रेसिंग बघू शकता. चला लिंग खाटला. चला काही दर्शन वगैरे घेतो. तुम्हाला मोबाईल आला असेल तर तुम्हाला दर्शन दाखवतो. तुम्हाला पण दर्शन देतो. चला जाऊया. तर काहीच आम्ही मंदिरापाशी पोचलेलो आहे. हाच मंदिर असेल. तर आता इथे कसं काय ते बघतो कुठून एंट्री आहे ती. आणि तिथे जातो. आता मंदिर कुठं आहे समजत नाही. आज मंदिर तर वाटतंय. आता बघूया कुठे. हा गेट तर बंद आहे. आता जाऊन बघूया. हे सरळ चालल्यात आपण पण मग जाऊया यांच्या मागे. तर काही बघू होता असं इथे आहे. आणि आता इथून जाऊया आतमध्ये दर्शन वगैरे घेऊया. जास्ती गर्दी वगैरे काय ती वाटत नाही. इथे तरी वाटते. जेव्हा गर्दी वाटत नाही मला इथे. आता आतमध्ये गेल्यावर समजेल गर्दी आहे का नाही. तर तुम्हाला ते बाहेरून दाखवलं होतं. मी बोललो तो मंदिर काय बघूया. मंदिर हाच आहे. आता चला दर्शन वगैरे घेतो आणि बघू इथं इथे तर झाली आहे बघून असं झूम करून दाखवतो. आणि इथं बघू इथं सर्व फोटो वगैरे काढतात. तर आता निघतो इथं दर्शन वगैरे घेतो. काय बघू आता आतमध्ये व्हिडिओ आलो नसेल तर मी ती टाकून देतो. असं मंदिर आहे बघू आता. मूर्ती अशी आहे. चला आता जाऊया आतमध्ये. काय बघू आता सावर शेठची पालखी आहे. आणि बघ इथे आता एवढी गर्दी आहे. जाऊया आता इथून. आतमध्ये मोबाईल आलो असेल तुम्हाला दाखवतो काही. सावर शेठ की
जय. काही मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे आणि फोटो वगैरे काढून झालेले आहेत. तर काही सावर शेठचं जुना मंदिर आहे तिथे आलेलं आहे. तिकडून कधी झाला होता आणि टी शर्ट पण मी चेंज केली, तुम्हाला दाखवतो 2च मिनटं. बघा टी शर्ट वगैरे चेंज केलेली आहे, ती जास्ती बरोबर नव्हती वाटत होती, म्हणून घातलेली आहे. आता इथून पटापट दर्शन घेतो आणि इथून जातो डायरेक्ट सिटी पॅलेस. तर काय बघू शकता, तर आतमध्ये जातो. बघू शकता मंदिर एकच नंबर आहे. बघू शकता इंटेरियर इथं बघू शकता तुम्ही, फुल डेंजरच आहे. जय शंभो. तर आता दर्शन इथं घेतो काही, तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही पण मस्त दर्शन घ्या. तर काही आता आम्ही ते जेवायला आलेलो आहे आणि आमच्या जरा प्लॅनमध्ये बदल झालेले आहे, तुम्हाला सांगतो नंतर. आम्ही डम्पिंगला उद्या जायचा प्लॅन आहे, कारण की आम्ही डम्पिंगपर्यंत आम्ही पोचू नाही शकत, कारण की ती 5 वाजता बंद होती डम्पिंग. बघून आम्ही इथून 3 तासाचा का 4 तासाचा रस्ता आहे, आम्ही पोचू नाही शकत. अजून सिटी पॅलेस आम्ही फिरलो नाही बघून. आता जेवण करून घेतो, भेटतो. तर काहीच बघू शकता इथं थाली वगैरे मागवलेली, यांना थाली जमतं गुलाबजामुन बसून समजा. आणि इथं आपण कसं मागवले दाल का. चला आता जेवून घेतो काहीच. तर मी आता सिटी पॅलेसला आलेलो आहे. बघू शकता इथं आता तिकीट वगैरे काढलेलं, ते 50 रुपये तिकीट होतं, ते बंद आहेत. 300 रुपये पर पर्सन तिकीट आहे, बघू शकता तुम्ही. चला आता आज मी दाखवतो तुम्हाला काय काय आहे. चला काहीच आम्ही एंटर केलेलं आहे, बघू शकता. आणि काहीच मागच्या वेळी आलो होतो राजस्थानला, हाच इल्यावरती भांडणं चालू होती, तो तुम्ही जाऊन बघू शकता ब्लॉग. माझे राजस्थानचे ब्लॉग आहेत, त्यात तुम्ही बघू शकता. हा सिटी पॅलेसमध्ये जरा भांडणं झाली होती दोघे भावांची, तेव्हा मी सांगितलं होतं, ते तुम्ही जाऊन बघू शकता. काहीच ही गाडी बघू शकता, एक नंबर दिसते. म्हणजे टायर वगैरे बघू शकता, आतमध्येच आहे मॉडेलच्या. तर आम्ही आतमध्ये घुसलेलं बघू शकता इथे. आता काय काय तुम्हाला दाखवतो. काही जे एकच जागेवर एंट्री नाही केली तर 50 तरी फोटो करत असेल एकाने. इथं कोणतं असं वाटतं की लग्न घालता काहीतरी इथं बघू शकता. इथं समज म्हणजे एकदम कामच चालू आहे लग्न कसं आपले. तर काहीच बघू शकतं इथं आपलं लग्न वगैरे होतं तसं सिस्टमॅटिक काम इथं. काय माहिती काय इथे इथं तर आतमध्ये इथं आता जातो. म्युझियम आहे काहीतरी त्यात ते बघायला चाललंय. इथं लग्न असं काहीतरी झालेलं दिसतोय, पूर्ण कामच चालू आहे. असं वाटतं उगा झालंय, अजून काय असं काही बघायला भेटलं ना. आता बघूया आतमध्ये गेल्यावर काय दिसतं ते. तर काही मी म्युझियममध्ये आलेलो आहे, काय असतं काय नाही काही माहीत नाही. ते इथून वाटतं की फुल घाईच. पहिलं वाटाचं बंद होतं, तेव्हा मागच्या वेळी चालू होतं. बंद आहे पण पुरा फेल काम आहे. आता इथे काय बघतो, इथं कोणतं लग्न झालं त्याचं आता आम्ही विचारलं होतं. काही गणपती बाप्पा मोरया आणि काही इथे लग्न झालं होतं, आम्ही विचारलं होतं. ते वर्कर म्हणजे काम करतात ना, ते बोलते इथे शादी ती पूर्ण वेलकम. आता वरती काय बघा का असं तर मस्त आहे, बघूया आता चला. तर काय असं काही आहे काही ना काही वेलकम. तर काही असाच काय आहे सर्व खतरनाक काही. आणि 1 वर्ष आधी आलो होतो त्या हा बंद होतं, तेव्हा असं वाटतं होतं का बंद आहे. आता काय फायदा नाही येऊन असं वाटतं. इकडचा तिकीट गेलेला आता एक्झिट करतो, त्याच्यामुळे आमचं डम्पिंग ग्राउंड राहिला. आता याच्यापेक्षा डम्पिंग ग्राउंड 1 नंबर होता. बघूया काय करतो, त्याला तुम्हाला दाखवतो. जास्त व्हिडिओ वगैरे काढत नाही काय. आता दाखवा काय असतं तर तुम्हाला दाखवतो. तर चला भेटतो. तर काय मी आता निघालेलो आहे, बघू शकता. आणि मी टी शर्ट वगैरे चेंज केली कारण की फुल गरम होतं तिथे. आता इथून डायरेक्ट कुठं आलं आपण घाटू श्यामला आलेलो आहे. आणि रस्त्याचं काय असेल ते दाखवतो, थोडा थांबलेला आहे. आता दादा गाडी चालवतोय. चला आता तुम्हाला भेटतो काय रस्त्यात असलेलं दाखवतो. घाटूवाले बाबा की जय.
तेच आम्ही डम्पिंग वाटला येणार होतो, तुम्हाला बोललो होतो, तो कॅन्सल केला. पण आम्ही कॅन्सल नाही केला. आम्ही आता इथे रात्री आता वाजलेले 10 वाजलेले आहेत. 10ला 10 कमी आहेत, 9:50 झालेले आहेत. तर आता आम्ही इथेच रूम वगैरे बघतोय. पण इथे सर्व मार्बल दिसते. आता इथे सिटी बघतोय कुठे आहे, तिथे जाऊन रूम वगैरे घेतो. आणि वापस आम्ही तिकडून इथे येणार होतो घाटून समोरून. पण यानं बोललो, दादाला बोललो का इकडून तिकडे जाऊया. चला बघूया. आता तुम्हाला सांगतो रूम वगैरे दाखवतो. काल रूम ना दाखवला, आज दाखवतो. चला बघूया. तिथे आपली गाडी लावलेली आहे आणि आता जेवायला आलेलं आहे. आणि आम्ही रूम तिकडे पुढे घेतलेला आहे. आणि आता जेवायला आलेलं आहे. तुम्हाला रूम जाऊन दाखवतो. मी एक रूम घेतलेलं आहे आज. आणि आता इथे जेवण करून घेतो. चला बघूया. आता जेवायला आलेलं आहे. इथे मंचुरियन चिल्ली मागवलेली आहे. इथे राईस आहे, रोटे आहेत आणि पनीर मसाला टिक्का आहे. आणि यांच्या दोघांच्या बघू शकता त्याला आलेलं आहे. आता जेवण करून घेतो. A few moments later. राईस बंद करायला घेतला होता. आमच्याकडे थांबलं होतं. आम्हाला इसरो होतं का अजून काय पाहिजे तर चालूच येतं. आम्ही बोललो पण त्याला बंद करा. आता आम्ही निघालो डायरेक्ट रूमवर जातो. इथून 5 मिनटावर असं रूम ते जाऊन भेटतो जरा. आणि सामान वगैरे गाडीच आहे. खाली आम्ही रूम बुक करून आलेलो आहे इथे. चला आता जातो इथून. आणि हा बघू शकता. तर काहीच रूमवर आलो बघू शकता सगळं. आणि इथे तरुण शेट सर्व इथं आम्ही तिघं झोपले. इथे दोघं खाली झोपले आता. आणि काही आपलं इथे एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि उद्यापासून ब्लॉगमध्ये मजा येईल. आणि उद्या डम्पिंग ग्राउंड वगैरे भरपूर काही जाणार आहोत. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.